नवज्योत सिंग सिद्धूंच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर ॲलोपॅथिक जगतामध्ये अतिशय कल्लोळ माजला. अनेक ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी, अगदी मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधल्या आयुर्वेदिक डॉक्टर्सनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर येऊन त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ह्या कशा खोट्या आहेत हे अगदी हिरिरीने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर आयुर्वेदाला सुडो सायन्स म्हणजे खोटं सायन्स म्हणण्यापर्यंत ह्या लोकांची मजल गेली. आणि हेच कारण आहे की त्यांचे प्रत्येक दावे आज आयुर्वेदाच्या दृष्टीने आपल्याला फेटाळायला हवेत. आणि म्हणूनच मी तुमच्याशी बोलते. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या, वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. But on a science basis, I have the following observations. These are personal details as a one-off detailing document. This is anecdotal episode. This is not evidence-based medicine. Now, she had, apparently we don't know which part of the body she had a cancer of. We don't know what the details of the treatment which were given, but apparently in the news it is there that she had received surgical treatment and chemotherapy. Now she is disease free now. We don't know how long such patients remain disease free because cancer has a predisposition to reoccur. Now, being a public figure, you can share your joy, you can share your happiness, you can share your personal details, but to say that this has what has cured cancer will be premature and not based on science. There is no published scientific data to show only diet which has been described is going to cure cancer. आयुर्वेदिक औषधांनी कॅन्सर पूर्णपणे बरा होतो हे सांगण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे डेटाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता हा डेटा का नाही तर आपणही बघतो की आपल्याकडे कुठल्याही नॉर्मल व्यक्तीला कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर कन्व्हेन्शनल मेडिसिन्सचा आपल्या डोक्यावर इतका जास्त पगडा आहे की आपण बाकी कन्व्हेन्शनल मेडिसिन्स, केमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी सोडून पेशंटला काही वेगळं देण्याचा, अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स देण्याचा विचार सुद्धा करत नाही. नवज्योत सिंग सिद्धूच्या केसमध्ये पण आपण हेच पाहिलं की ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी जेव्हा सगळं काही केलं, अगदी रेडिओथेरपी झाली, त्यांची सर्जरी झाली, केमोथेरपी झाली, आणि एवढं करूनही जेव्हा कॅन्सर आटोक्यात आला नाही तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या बायकोचे जगण्याचे चान्सेस हे फक्त 0.5% आहेत. आणि त्यावेळेला सिद्धूंनी रिसर्च केला. त्यावेळेला सिद्धूंनी अल्टरनेटिव्ह मेडिसिन, आयुर्वेदिक लाईफस्टाईलचा अवलंब केला आणि त्याला रिझल्ट दिसले. पेशंट जर आलेच नाही तर आम्ही डेटा कुठून तयार करायचा? सो आपली पण ही नैतिक जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून ह्या थेरपीजना एक चान्स दिला पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं नाहीये की आमच्याकडे डेटा नाही. अनेक तरुण डॉक्टर्स आणि आजकालचे अनेक डॉक्टर्स हे अनेक रिसर्च पेपर्स, रिसर्च आर्टिकल्स ह्याविषयी लिहायला लागलेले आहेत. पण येस, मी हे मान्य करते की पेशंट्सच ओव्हरऑल येण्याचा फ्लो हा कमी असल्यामुळे थोडा डेटा आमच्याकडे कमी असेल, पण डेटा अजिबात नाहीये असं नाहीये. From his own post, we know that Mrs. Sidhu also underwent surgery. She also underwent chemotherapy and radiation therapy, and he has himself mentioned that there is the treatment. She's responding to the treatment. So now coming on the final day and saying that, not giving credit to his her doctors and other treatments, and then only saying that healthy diet and this kind of treatment has cured her. It can be supporting treatment. आणखीन एक मुद्दा सरप्राइझिंगली त्यांनी असा मांडला की आयुर्वेदिक डाएटनी थोडीच ती बरी झाली, ती ॲलोपॅथिक औषधांनी आणि आधी केलेल्या ट्रीटमेंटनी बरी झाली. असं असतं तर आधी केलेल्या ट्रीटमेंट्सनी ती आता बरी होऊ शकत नाही, तिच्या जगण्याचे चान्सेस फक्त 0.5% आहे असं डॉक्टरांनी का सांगितलं? म्हणजेच आपल्याच बोलण्यामध्ये आपण घोळ करतोय ना. एकदा आपण म्हणायचं की ॲलोपॅथिक औषधांनी ती बरी झाली आणि एकदा आपण म्हणायचं की ॲलोपॅथिक औषधांची लिमिटेशन्स होती. यातलं नक्की खरं काय? म्हणजेच याचा अर्थ हे नक्की आहे ना की काहीतरी आयुर्वेदिक लाईफस्टाईलचा तिला उपयोग झाला आणि तो उपयोग ह्या सगळ्या औषधांच्या पलीकडे जाऊन तिच्यावरती तिचा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी झाला. And just one small point about intermittent fasting, what he discussed, it is definitely a healthy habit, and I have gone through most of the trials which have been published on intermittent fasting. So what it does is that it will help in weight loss. If somebody is overweight or obese, it helps in the weight loss. Those who are diabetics, it can help in control of blood sugar. So these two findings have been proven beyond doubt.
But anything else, like, there is no randomized Okay. controlled trial of intermittent fasting in treating a patient with cancer. It has not been shown to be beneficial. आणखीन एक मुद्दा त्यांनी नमूद केला की इंटरमिटंट फास्टिंग म्हणे आयुर्वेदातलं नाहीये किंवा इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही आयुर्वेदाशी कसं जोडता. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलंय, लंघन हे परम औषध आहे. हे आयुर्वेदाने 5,000 वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. जेव्हा ॲलोपॅथीज काय कोणताही कंटेम्पररी सायन्स त्यावेळेला अस्तित्वातच नव्हतं. या पलीकडे जाऊन आपण जे उपास करतो आपल्या ट्रेडिशन्समध्ये, एकादशीचा उपास आहे जो की अतिशय सायंटिफिक आहे. आणि आत्ताचे उपास आणि तेव्हाचे उपास यात खूप फरक होता. सगळ्यांची आयुष्य ही मुळातच चांगली आणि हेल्दी जावी या दृष्टीने त्या ट्रेडिशन्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये आणण्याचा आपल्या पूर्वजांनी प्रयत्न केलेला होता. त्यामुळे फास्टिंग हे आपल्या पहिल्यापासून डाएटमध्ये आहे, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आहे आणि हे आयुर्वेदाचा आविष्कार आहे. आणि तोच आविष्कार पुढे सांगून जॅपनीज सायंटिस्टनी हे प्रूव्ह केलं की जर आपण 2 जेवणांमध्ये भरपूर अंतर ठेवलं तर काय होतं, ऑटोफॅगी किंवा फॅगोसायटोसिस नावाची प्रक्रिया ही शरीरामध्ये सुरू होते, ज्याच्यामध्ये शरीर ओळखतं की कोणत्या सेल्स आपल्याला नको आहेत किंवा कोणत्या सेल्स हार्मफुल आहेत आणि त्या सेल्स स्वतःहून मारण्यासाठी मदत केली जाते शरीराकडनंच किंवा शरीराच्या मिलिटरी सेल्सकडनंच. सो हा सगळा रिसर्च जो आहे तो आयुर्वेदाने आधीच एका वेगळ्या फॉर्म मध्ये करून ठेवलेला आहे. We are trained in allopathy. We have no knowledge and experience of Ayurveda. If it works for them, it's excellent. The patient decides what they need to do. But this kind of mixing, what we call as mixopathy, is alien to us, and I don't want to walk that path. I'm absolutely clear. We are trained in a particular line of medicine. Our expertise, our experience, our knowledge, our decades of work belongs in this area. कोणतंही सायन्स हे कसं डेव्हलप होतं, एखादा विचार किंवा हे असं असू शकतं का, हे इमॅजिनेशनच त्याची सुरुवात असते. आणि त्या इमॅजिनेशनला जेव्हा डेटा, एव्हिडन्स आणि मॅथमॅटिक्सशी योग्य जोड मिळते तेव्हाच विज्ञानाचा उदय होऊ शकतो. आणि हे जर व्हायचं असेल तर ॲलोपॅथिक डॉक्टर्सना आज चौकटीबाहेर विचार करण्याची गरज आहे. माझंच सायन्स मोठं आणि सगळे बाकी मूर्ख असा विचार न करता इतर गोष्टींचाही विचार करणं हे गरजेचं आहे. आणि हा इंटिग्रेटेड अप्रोच जर आपण ठेवला तर आपण फक्त सायन्सच पुढे नेऊ असं नाही, तर अल्टिमेटली आपण हे सगळं कशासाठी करतोय, माणसाच्या उत्क्रांतीसाठी करतोय. तर त्या माणसालाही आपण योग्य प्रकारे निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतो, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. पूर्वी कॅन्सर होता आणि तो ट्रीटमेंट देऊन आता स्कॅनमध्ये नाहीये, एवढाच फक्त अभ्यास दुर्दैवाने आपल्याकडे केला जातो. पण ती केमोथेरपी देत असताना किंवा देऊन झाल्यावर त्याचं हार्ट किती वीक झालं, त्याचं लिव्हर किती वीक झालं, त्याच्या किडण्यांचं काय झालं, हा विचार कुठेही केला जात नाही. ह्या सगळ्या ट्रीटमेंट देत असताना पेशंटच्या ओव्हरऑल हेल्थवर किती परिणाम होतोय याचा कुठलाही विचार ॲलोपॅथिक सायन्स करत नाही. आणि हाच होलिस्टिक विचार आयुर्वेद करतं. आपल्याला अल्टिमेटली फक्त रिपोर्ट ट्रीट करायचेत, पेपर ट्रीट करायचेत की पेशंट ट्रीट करायचा आहे, हा एक प्रश्न मात्र मागे उरतो.